वळूयात पुढील बातमीकडे। जुन्नरमधील बिबट्या वनतारामध्ये पाठवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांनी परवानगी दिलेली आहे। बिबट्यांना वनतारामध्ये पाठवण्यासाठी 11.25 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 10 दिवसात पकडलेले 10 बिबटे वनतारामध्ये पाठवले जाणार आहेत। कमीत कमी दिवसात हे बिबटे पाठवण्यात यावे असे आदेश वनमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। दरम्यान बिबट्यांना पकडण्यासाठी 700 पिंजरेही जुन्नरमध्ये पाठवले जाणार आहेत। त्याच्याबद्दल वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटने सर्वे केला होता 2 वर्ष, माझी माहितीप्रमाणे 4 वर्ष आधी केला होता आणि पुढचा सर्वे 2026 मध्ये आहे। प्रत्येक 4 वर्षांनी हा सर्वे असतो। तर 4 वर्ष आधी जेव्हा केला होता तेव्हा त्याची लोकसंख्या त्याने तेव्हा 700 सांगितली होती आणि आज 3 वर्षानंतर आपण जेव्हा बसतोय तेव्हा लोक सांगतात की 2000 ची पेक्षा जास्त असू शकतात। की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सर्वांना ताब्यात घ्यायचे, पिंजऱ्यामध्ये टाकायचे आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाची मान्यता घेऊन आणि त्यांना वनतळामध्ये शिफ्ट करायचे। तर आपण बघतोय वनमंत्र्यांनी आता बिबट्यांना वनतारामध्ये पाठवणार असल्याची माहिती दिलेली आहे। तसंच या भागामध्ये जे 10 बिबटे पकडले होते ते देखील आता वनतारामध्ये त्यांची रवानगी होणार आहे आणि वनतारामध्ये या बिबट्यांना पाठवण्यासाठी 11 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। तर बिबट्यांनी जो इथं उच्छाद मांडलेला आहे त्या बिबट्यांना पकडण्यासाठी म्हणून 700 पिंजरे देखील आता या भागामध्ये बसवणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईकांनी सांगितलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।